देव हा फक्त भक्तीचा बुकेलेला आहे. देवापुढे कुठलीही जातपात नसते, उच नीच गरीब श्रीमंत असं काही नसतं. पण अशी अनेक उदाहरणं पाहिली असतील की संत चोखामेळ्यासाठी देवानं मेलेली गुरं ओढली, संत जनाबाईसाठी देवानं जातं ओढलं, संत एकनाथांच्या घरी देवानं पाणी भरलं. अशी अनेक उदाहरणं आहेत भक्तीची. तर बांधवांना आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की एक सदना नावाचा कसाई होता. अहो, कसाई म्हटलं की बकरी कापणं, बोकडं कापणं आणि मटण विकणं हा कसायाचा व्यवसाय. परंतु हा सदना कसाई भगवान विष्णूंचा भक्त होता. प्रत्येक क्षण तो भगवंताची भक्ती करत होता आणि याच भक्तीला प्रसन्न होऊन बांधवांनो भगवान विष्णुदेव या कसायाच्या दुकानात आले. सुंदर अशी कथा आज आपण जाणणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर भक्ती करावी कशी. बांधवांनो, भक्तीमध्ये कुठलीही जातपात नाही, देवाला काहीही लागत नाही बघा. कारण प्रत्येक गोष्ट निर्माण करणारा तो आहे, प्रत्येक जीवाला निर्माण करणारा तो आहे, तो समर्थ आहे. त्यामुळे त्याला फक्त भक्तीची गरज आहे बघा. सुंदर अशी कथा आहे. मी हनुमंत पवार, तारकरी. तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शूटिंग चॅनल. तर बांधवांनो, ज्या गावातून आपण हा व्हिडिओ ऐकताय, ज्या पुण्यभूमीतून हा व्हिडिओ ऐकताय, त्या पुण्यभूमीचं नाव आम्हाला नक्की शेअर करा. बांधवांनो, एका गावामध्ये सदना नावाचा कसाई राहत होता. तो फार इमानदार होता. तो कसाई होता. मटण विकणं हा त्याचा व्यवसाय. बकरी बोकडं कापायचा आणि मटण विकायचा. परंतु त्याच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द हा भगवान विष्णूंचं नामस्मरण करणारा होता. हरी हरी म्हणायचा, नारायण नारायण म्हणायचा. अहो, मटण तोडताना सुद्धा ज्यावेळेला ठोका मारतो ना मटण तोडताना, त्यावेळेला तो नारायणाचा धावा करायचा. अहो, मटण घेण्यासाठी लोकांची लाईन लागायची त्याच्या दुकानात, कारण तो प्रामाणिक बी होता. लोक त्यावेळी चर्चा करायची, म्हणायची की हा मटण विकतो परंतु सदैव नारायणाचं नाव घेतो, नामस्मरण करतो, नारायण नारायण. अनेक वर्ष निघून गेली, तो भगवान विष्णूंचं नामस्मरण करत होता. प्रत्येक क्षण त्याच्या चेहऱ्यावरती हास्य आणि समाधान असायचा, नेहमी समाधानी असायचा. कधीच त्याच्या चेहऱ्यावरती टेन्शन दिसायचं नाही. आणि हा सदना कसाई एकदा आपलं दुकान बंद करून गावामधून रस्त्याने चालला होता. रस्त्यानं चालता चालता त्याला ठेस लागली, म्हणजे एक दगड त्याला आडवा आला आणि ठेस लागली. त्यानं वाकून पाहिलं, तो दगड अतिशय गोल आकार होता. अहो, कुतूहलानं तो दगड त्याने हातात घेतला आणि म्हणला, हा दगड तर गोल दिसतो, मला हा मटण तोलण्यासाठी होईल. कधी माझं वजन जर 1 किलोचं कुठं गेलं असेल ना, तर मी हा 1 किलोचं वजन करून हा दगड मी मटण तोलण्यासाठी माझ्या दुकानात ठेवतो. तो दगड त्यानं कुतूहलानं उचलला आणि आपल्या दुकानात घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी दुकान उघडलं आणि दुकान उघडल्यानंतर बांधवांना त्याने दगडाचं वजन केले की हा दगड किती. तो दगड बरोबर 1 किलो भरला. त्याला वाटलं आता बरं झालं, 1 किलोचं माप हे मला झालं. दुकान खोलल्याबरोबर 10-15 लोक लाईन लावून उभी राहिली मटण घेण्यासाठी. एका व्यक्तीनं त्याला मटण मागितलं 1 किलो. त्यावेळी त्याने तोच दगड ठेवला आणि म्हणला, ह्याचं परफेक्ट वजन 1 किलो, तुम्ही 1 किलो घ्या. तो गेल्यानंतर दुसरा व्यक्ती आला, त्यानं 2 किलो मटण मागितलं. बांधवांनो, ध्यान देऊन ऐका. अहो, 2 किलो ज्या वेळेला मटण मागितलं त्यावेळेला तो दगडच 2 किलोचा झाला. आश्चर्यचकित झालं सदना. म्हणला, याला दगड आपलं वजन बदलतोय. असं करता करता लाईनीत 2.5 किलो मागितलं एखाद्याने मटण की तो दगड 2.5 किलो व्हायचा. म्हणजे दुसरं त्याला मापत टाकायची गरज नाही. आणि त्याला शंका आली तर त्याने मोजून पाहिलं तर त्यावेळेला मटण तो बरोबर आहे 2.5 किलो. बघा, दगड 1 किलोचा होता, परंतु तो जसा सदना कसाई सांगायचा, म्हणजे गिरायकाने सांगितलं 2.5 किलो की दगड 2.5 किलो तो भरायचा. तो सगळीजण चमत्कारिक व्हायची. याला हा सदनाकडे दगड असलेला, हा दगड बोलल्याप्रमाणे तो माप बदलतोय आपलं. सदनाला वाटलं की माझ्याकडे जो दगड आहे हे कुठला तरी जादुई दगड मला मिळाला आहे. अहो, संपूर्ण गावामध्ये चर्चा झाली की सदना कसाईकडे जो गोल दगड आहे तो जसं गिऱ्हाईक सांगेल 1 किलो 2 किलो 2.5 3 किलो असा मटण घ्यायला आलेलं गिऱ्हाईकाने सांगितलं, तो दगड त्याचं वजन बदलतोय. लोकांची दररोज त्याच्याकडे गर्दी व्हायला लागली मटण तर घेण्यासाठी, परंतु कुतूहलानं तो दगड कसा काय तो पाहण्यासाठी. भरपूर त्याचा धंदा होऊ लागला. गावभर बातमी पसरली. त्याच गावामध्ये एक पंडित राहत होता.
पंडित सुद्धा बांधवांनो प्रामाणिक होता आणि तो सुद्धा नारायणाचा भक्त होता, पांडुरंगाचा भक्त होता. एका भक्तानं त्याला जाऊन सांगितलं की पंडितजी, सदना कसाईकडे एक दगड आहे आणि हा दगड स्वतःच वजन बदलतोय. त्याच्या गिरायकाने सांगितलं की 2 किलो मटण. म्हणलं की हा दगड 2 किलोचाच बराबर होतोय. पंडितला आश्चर्य वाटलं. तर म्हणले चला पाहायला आपण. पंडित म्हणले याला दुकान तर कसाईचं मटणाचं, मी जाऊ कसं. परंतु या पंडिताला सुद्धा मोह त्या ठिकाणी टाळता आला नाही. तो दगड पाहावयाचाच वाटला. पण दुसऱ्या दिवशी पंडित आणि तो भक्त सदना कसाईच्या दुकानाकडे गेले. लोक तर त्या ठिकाणी गिऱ्हाईक घेत होती मटण आणि पाहत होते की 1 किलो टाकलं की 1 किलो दगड व्हायचा होता, 2 किलो टाकलं की 2 किलोचा दगड तो व्हायचा. पाप म्हणजे पंडितनं पाहिलं, आश्चर्यचकित झाले पंडित. गिऱ्हाईक कमी झाल्यानंतर स्वतः जवळ गेलं. सदना कसाईनं पाहिलं की पंडितजी आपल्या दुकानात. सदना कसाई आश्चर्यचकित झाला. अहो पंडिताला रामराम केला आणि विचारपूस केली की पंडितजी, तुम्ही माझ्या दुकानात आलाय, तुमची मी काय सेवा करू शकतो. बांधवांना सदना कसाई फार प्रामाणिक होता, भगवंताचा भक्त होता. आदरानं बोलला. पंडितजी बोले, अरे सदना, तुझ्याकडे जो दगड आहे तो पाहून मी आश्चर्यचकित झालोय आणि तो चमत्कारी दगड मला जवळून पाहावायचा आहे. त्यावेळेला सदना तो काट्यातला गोल दगड काढल्यानंतर बांधवांनो, पंडितजी हे फार मोठी भक्त होत्या, त्यांची तपस्वी होती ते. त्यांनी त्या दगडाकडे पाहिल्यानंतर आश्चर्यचकित झाले, अंगावरचे काटे उभे राहिले, डोळ्यामधून अक्षरशः आनंदाच्या धारा आल्या आणि सदना कसाईला सांगितले, अरे सदना, तू फार भाग्यवंत आहेस, तू भगवंताची भक्ती करतोस ना. अरे वेड्या, हा दगड नसून हा शालिग्राम आहे, स्वतः भगवान विष्णू देवांचं स्वरूप आहे, तू त्यांना मटणामध्ये ठेवलंस रे बाबा. हे ऐकल्यानंतर सदना कसाईला फार दुःख वाटलं, डोळ्यातून पाणी आलं त्याच्या दुःखानं. तो म्हणला, देवा मला माफ कर रे बाबा, मला माहीत नव्हतं. नारायण नारायण असा म्हणू लागला, देवा मला माफ कर. आणि त्यावेळेला हा सदना कसाईनं तो पंडिताला म्हणाला, पंडितजी फार मोठी चूक झाली माझ्याकडून. अहो मटणाच्या दुकानात मी देवाला ठेवलं. पंडितजी, तुम्ही हा शालिग्राम तुमच्या घरी घेऊन जा आणि सुंदर अशी या शालिग्रामाची पूजा करा. पंडिताला सुद्धा वाटलं की फार मोठं माझं भाग्य, मला तरी मोका असा कुठं मिळेल. पंडितजीने तो शालिग्राम घेतला आपल्या हातामध्ये आणि शालिग्राम घेऊन पंडितजी घरी गेले आणि त्याची सुंदर अशी प्रामाणिकपणे भक्तिभावाने या शालिग्रामाची पूजा चालू केली पंडितानं. दिवसामागून दिवस चालले होते. 7-8 दिवसाचा काळ निघून गेला त्या ठिकाणी आणि एके रात्री पंडितजी झोपले. आपले झोपल्यानंतर पंडिताच्या स्वप्नात प्रत्यक्ष विष्णुदेव आल्या. स्वप्नात पंडिताला उठवलं आणि सांगितलं, अरे मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, तुझी भक्ती सुद्धा फार मोठी आहे, प्रसन्न आहे तुझ्यावरती मी, परंतु मला या ठिकाणी तुझ्या घरी मला राहत नाही, मला जायचे ते सदना जे खाटीक आहे, सदना खाटीक त्याच्या घरी मला जायचे. तो माझा फार प्रामाणिक भक्त आहे. अरे प्रत्येक क्षण तो माझीच सेवा करतोय, माझंच नामस्मरण करतोय प्रत्येक क्षण. मटणाचा ठोका प्रत्येक टाकताना नारायण नारायणच तो म्हणत होता. एवढी अफाट सेवा होती. आता भगवंताने सांगितलं पंडिताला, पंडिता मला या ठिकाणी करमत नाही रे बाबा, तो माझा प्रामाणिक भक्त आहे कसाई सदना, मला त्याच्या दुकानात नेऊन तेवढं तू सोड. पंडिताने हे बोलणं ऐकल्यानंतर तो शालिग्राम उचलला आणि तो सदना कसाईच्या दुकानात घेऊन त्या ठिकाणी गेला आणि सदनाला सगळी परिस्थिती सांगितली. अरे बाबा, देवाला तुझ्याशिवाय करमत नाही, हा शालिग्राम तुझ्याकडे राहू दे. या सदना कसाईच्या डोळ्यातून पाणी आलं. अरे देवा, मी तुझी एवढी भक्ती करतोय, परंतु या सदना कसाई मटण विकण्याच्या दुकानात तुला यावंसं वाटलं रे, तू एवढा त्याग करून माझ्याकडे आलास, मग मी तुझ्यासाठी काही त्याग करू शकत नाही का. तो नारायण नारायण म्हणत त्या सदना कसाईने शपथ घेतली बांधवांनो पंडिताच्या पुढं आणि देवाला साक्ष धरून शालिग्रामला की देवा आजपासून मी मटणाचा धंदा बंद करील, बकरी बोकडं मी कापायची बंद करील देवा. त्या दिवसापासून बांधवांना हा सदना कसाई यांना धंदा सोडून दिला. तो भजन करू लागला, कीर्तन करू लागला. एवढी अफाट भक्ती बांधवांनो सदना कसाईची होती. मन परिवर्तन करण्याची ताकद बांधवांनो भगवंताच्या केलेल्या सेवेमध्ये बघा. तर या व्हिडिओमधून आपला एकच घ्यायचंय बांधवांनो, भक्ती जर मनापासून असेल, मन मोकळे असेल, प्रामाणिक असेल तर भगवंत तुमच्यासाठी कुठे बी यायला तयार आहेत. बघा अशी ज्वलंत उदाहरणं आहेत संतांची. देव कुठं कुठं गेलाय भक्तीसाठी, आपण असे अनेक उदाहरणं आपलं पाहिलेत. आपण पुढे बांधवांना सदना कसाई हा फार मोठा विष्णूंचा भक्त बनला बघा, विष्णू देवाचा फार मोठा.
शेकडो वर्षानंतर आज सुद्धा सदना कसाईचं नाव घेतलं जातं विष्णू भक्त म्हणून एक प्रामाणिक. तर बांधवांना देवापुढं कुठलीही जातपात नसते बघा. गोर गरीब श्रीमंत काही नसतो, तो फक्त भक्तीचा भुकेला आहे. सुंदर अशी कथा या सदना कसाईची आपल्याला जर आवडली असेल ना तर आमच्या चॅनलला आपण लाईक एक नक्की करावं. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. अशा नवनवीन छान छान गोष्टी, इतिहास, मंदिरांची माहिती ऐकण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. बेल घंटीचं बटन दाबा म्हणजे त्वरित व्हिडिओ येईल. आम्हाला कमेंट म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, नारायण नारायण अशी एक कमेंट नक्की द्या. जय हिंद जय भारत.